शिरडोन सरपंच निवडीला स्थगिती, सरपंच पदाच्या स्पर्धेतील इच्छुकांच्या मध्ये नाराजी। शिरडोन येथील सरपंच सागर भंडारे यांनी आपला राजीनामा विरोधात जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात गेल्यानं दिनांक 10 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सरपंच निवडीला स्थगिती मिळाली। तशा आशयाचं लेखी पत्र जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी ग्रामपंचायतीला पाठवल्यानं राजकीय उलाढाली ठप्प झाली आहे। त्यामुळे इच्छुक उमेदवारांच्या मधून तीव्र नाराजी व्यक्त होते। येथील ग्रामपंचायतीवर सारे पाटील गटाची सत्ता आहे। 2 जुलै 2025 रोजी सागर भंडारे सरपंच झाले होते। आघाडीतील इतर सदस्यांना संधी मिळावी यासाठी गटनेते व सत्ताधारी गटातील सदस्यांनी भंडारे यांना पदाचा राजीनामा देण्यासाठी दबाव टाकलेला होता। त्यामुळे त्यांनी 7 ऑक्टोबरला राजीनामा दिला होता। 13 ऑक्टोबरला ग्रामपंचायत विशेष सभेत राजीनामा पत्राचं वाचन करण्यात आलं। सरपंच पद रिक्त असल्याबाबत 17 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला ग्रामपंचायतीने लेखी पत्र दिलं होतं। मात्र सरपंच भंडारे यांनी राजीनामा विरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केल्यानं सरपंच निवडीबाबत उलटसुलट चर्चा चालू होती। मंडल अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच निवडीसाठी 10 नोव्हेंबर रोजी विशेष सभेचं आयोजन करून सरपंच निवड करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शिरडोन ग्रामपंचायतीला 3 नोव्हेंबरला पत्र पाठवलेलं होतं। त्यामुळे सत्ताधारी व विरोधी गटाकडून सरपंच पदासाठी मोर्चे बांधून सुरू होती। सत्ताधारी गटाकडून अनिता मोरडे, मालन कुंभार स्पर्धेत होत्या, तर विरोधी बांधार गटाकडून रवी कांबळे, आरिफ मुजावर यांची नावे चर्चेत होते। मात्र मंगळवारी सरपंच भंडारे यांच्या तक्रार अर्जामुळे निवड न्यायप्रविष्ट झाली असून सरपंच निवडीला स्थगिती देण्यात येत असल्याचं जिल्हाधिकारी यांचं पत्र मंगळवारी ग्रामपंचायतीला मिळाल्यानं राजकीय उलथापालथीत थंडावल्या। त्यामुळे इच्छुकांमध्ये नाराजी व्यक्त होते।